ऑपरेटर सिरीजमधला सेकंड जो आहे, ज्याचा प्रेसिडेंस सेकंड आहे, तो आहे युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटरमध्ये युनरी प्लस, युनरी मायनस, लॉजिकल नॉट, बिटवाईज नॉट किंवा त्याला बिटवाईज कॉम्प्लिमेंट पण म्हणतात. अजून ॲड्रेस ऑफ ऑपरेटर, कंटेंट ऑफ ऑपरेटर, साईज ऑफ ऑपरेटर, अजून इन्क्रीमेंट ऑपरेटर, डिक्रीमेंट ऑपरेटर, हे एवढे सगळे पॉईंट्स आहेत. आता आपण त्यांना वन बाय वन बघूया. आता सर्वात पहिला युनरी प्लस. आता युनरी प्लस बघूया. युनरी प्लसमध्ये काय असतं की आपला जे काही ऑपरंटचा साईन असतं तो चेंज होत नसतो. हा एकदम युजलेस ऑपरेटर आहे पण आहे. तर आता जसं की आपण बघूया, आपण काय करूया, एक ऑपरेटर याला यूज करून बघू. जसं की आपण एक इंट ए नावाचं एक व्हेरिएबल बनवू, ज्याच्या 4 बाईट्स आपण त्याला अलोकेट करतो. तर मग ह्या एमध्ये आपण 5 ही व्हॅल्यू टाकतो आहे. तर मग जर आपण असं लिहिलं की के इज इक्वल्स टू प्लस ए, आता ह्याचा अर्थ काय होईल की आपण केमध्ये एची व्हॅल्यू पॉझिटिव्ह करून टाकतोय. म्हणजे केमध्ये पण काय जाईल, +5. +5 म्हणजेच काय, 5. केमध्ये 5 व्हॅल्यू जाईल. आता जर एची व्हॅल्यू आपण -5 ठेवली, हे एच आहे. दुसरं बघूया, इंट बी करूया. याला इंट बी, बीमध्ये मी काय टाकते, -5 व्हॅल्यू टाकते. तर आता ती व्हॅल्यू मी सी नावाच्या व्हेरिएबलमध्ये प्लस बी करून टाकते. म्हणजे याचा अर्थ काय होईल, सीमध्ये आपण +5 टाकतोय. म्हणजे सीमध्ये व्हॅल्यू काय जाईल, -5. काही चेंज होतच नाही आहे. तर मग हा जो ऑपरेटर आहे युनरी प्लस, ह्याने आपल्या ज्या ऑपरेटरची जी साईन आहे तीच साईन राहते, काहीच चेंज होत नाही. आता नेक्स्ट आहे युनरी मायनस. युनरी मायनस म्हणजे आपली जी साईन आहे त्याला अपोजिट करायचं असेल, निगेट करायचं असेल, तर मग आपण हे युनरी मायनस वापरतो. जसं की आता हेच एक्झाम्पल बघूया. जसं आता इथे लिहिते मी इंट ए, एमध्ये मी व्हॅल्यू टाकते -5 आणि बीमध्ये मी टाकते -a. म्हणजे याचा अर्थ काय होईल, मी बीमध्ये -5 टाकते आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की मी बीमध्ये 5 टाकले. एची व्हॅल्यू जर -5 आहे तर बीची व्हॅल्यू काय होती, प्लस. आता वाईस वर्सा, मी आता इथे लिहिते इंट ए, एमध्ये व्हॅल्यू टाकते मी 5 आणि बीमध्ये मी टाकते -a करते आहे. तर मग याचाच अर्थ काय होतो, मी बीमध्ये एची व्हॅल्यू काय 5, म्हणून बीमध्ये मी काय टाकलं -5. जर ए 5 असेल तर बी हा -5 झाला. म्हणजे साईन आपण त्याची एकदम अपोजिट करतोय. जर प्लस असेल तर मायनस असेल तर प्लस. तर हे झालं युनरी प्लस आणि युनरी मायनस. तर आता करूया आपण युनरीचे प्रोग्राम्स. पहिलं त्याला सेव्ह करूया unary.c ने, मग नंतर बॉयलर प्लेट कोडने #include stdio.h intman आणि मग ते रिटर्न 0 वगैरे फंक्शन कॉलिंग वगैरे सगळं काही बॉयलर प्लेट कोडने येऊन गेलं. आता युनरी प्लसमध्ये आपण काय करतोय, चेक करतोय. पहिलं आपण काय करूया, एक व्हेरिएबल बनवून घेऊ इंट के. आता त्याच्यामध्ये डेटा युजरला द्यायला सांगू. तर आपण त्याला प्रिंटफ स्टेटमेंटने सांगणार एंटर द नंबर आणि स्कॅनफने त्याला स्टोअर करून घेऊ. कशामध्ये, कोणता डेटा एंटर करणार आहे, तो नंबर. सो %d आणि कशात स्टोअर करायचा आहे, कीमध्ये. आता त्याला आपल्याला युनरीचं लावायचं. आता मी काय करते, अजून एक व्हेरिएबल बनवून घेते इंट एम नावाचा. आता त्या एममध्ये मी डेटाला स्टोअर करते. m इज इक्वल्स टू +k. युनरी ऑपरेटर, सो इथे मी +k केला. एकच ऑपरंटवरती काम होत आहे त्याचं. आता आपण एमला प्रिंट करू. प्रिंट ॲप इन ब्रॅकेट डबल कोट्स व्हॅल्यू इज %d, m. आणि आता याला डिस्प्ले करूया. रन. तर इथे आउटपुटमध्ये आला एंटर द नंबर. आता मी एंटर करते -56. आउटपुटमध्ये आला व्हॅल्यू इज -56. अजून एकदा ट्राय करायचं. एंटर द नंबर मी टाकते आहे, द नंबर इज आहे. काही साईन्स चेंज न होता आपल्याला आपला आउटपुट भेटून जात आहे.
आता नेक्स्ट आपण युनरी मायनस जर बघायला घेतलं तर फक्त इथे साईन मला चेंज करायचं. एकदा सेव्ह करते आणि रन. मी एंटर द नंबरमध्ये 6 व्हॅल्यू टाकू तर आन्सर आला -6. आता अजून एकदा बघूया. आता मी -9 टाकल्यावर आन्सर आला 9. सो हे जस्ट साईन चेंज करण्यासाठी आपण हे ऑपरेटर वापरत असतो. आता लॉजिकल नॉटमध्ये काय असतं, लॉजिकल नॉटचं यूज काय असतं, आपलं जे काही आन्सर येईल त्याला उलटं करून टाकायचं. आता म्हणजे जसं की 10 इज ग्रेटर दॅन 7. जर 10 आता हा 10 हा 7पेक्षा ग्रेटर आहे, तर मग जर हे नॉट नसलं असतं तर तो इफच्या कंडिशनमध्ये एंटर केलं असतं. पण इथे नॉट आहे. जर हा 10 7पेक्षा मोठा असेल तर जे काही स्टेटमेंट्स असतील इफ कंडिशनमध्ये त्याच्यामध्ये एंटर नाही करायचं. इथे नॉट आहे म्हणजे ही कंडिशन आपली फॉल्स होऊन गेली. सो तो इफच्या कंडिशनमध्ये जाणारच नाही. आता जर असं असलं असतं, इफ नॉट 7, इथे आपल्याला ग्रेटर करायचं 10. आता 7 हा 10पेक्षा मोठा आहे का, नाही. पण मी इथे साईन मोठ्याची दिली आहे म्हणजे हे रॉंग होत आहे. पण हे रॉंगचं उलटं म्हणजे ते काय होणार, राईट. म्हणजे तो काय करेल, इफमध्ये जे काही असेल ते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करेल. म्हणजे जे आपलं आन्सर आहे जर रॉंग असेल तर तुला तो राईट समजेल आणि कंडिशनमध्ये घुसेल. जर राईट असेल तरच तो याच्यामध्ये एंटर करू शकतो. आता असंच अजून एक जर समजत नसेल तर इफ नॉट, इथे मी आता हेच एक्झाम्पल नीट सांगते. आता इथे 10 इज ग्रेटर दॅन 7 हे ट्रू झालं आहे, पण हे ट्रूचं हे इथे निगेट आहे म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली. मग तो हे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करणारच नाही. आता जर हे नॉट नसलं असतं तर इफ 10 इज ग्रेटर दॅन 7 तर त्यांनी ह्या लूपमध्ये ह्या कंडिशन त्यांनी एक्झिक्यूट केले असतं जे काय असलं असतं त्या. पण इथे जर मी इथे असं लिहिलं असतं 7 ग्रेटर दॅन 10, इथे निगेट्स नसलं असतं, लॉजिकल नॉट नसलं असतं, तर मग काय झालं असतं, ही कंडिशन रॉंग झाली असते. त्यांनी ह्याच्यातले जे स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट केलेच नसतं. सो हा झाला लॉजिकल नॉट. जे आहे त्याचं आपलं जी स्टेट येणार आहे, जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करणार, म्हणजे जर राईट असेल तर त्याला रॉंग करणार, रॉंग असेल तर राईट करणार, ट्रू फॉल्स. हे लॉजिकल नॉटचा प्रोग्राम. त्याच्यासाठी पहिले बॉयलर प्लेट कोड, त्यानंतर आता मी लॉजिकल नॉटचा आपण ट्राय करत आहे. सो आपण टाकूया, इथे डिफाईन करायची काही गरज नाही. इफ नॉट आणि मी इथे टाकते 10 इज ग्रेटर दॅन 7. आता हे ट्रू आहे. जर हे ट्रू असेल तर ह्यातले स्टेटमेंट्स एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होतं. जर हे नॉट नसलं असतं तर मी दोन्ही याच्याने करून दाखवते. पहिले नाही आहे आणि नाही आहे, म्हणून जर हे ट्रू असेल तर मग त्याने प्रिंट केलं पाहिजे की def in bracket ट्रू, नाही तर त्यांनी प्रिंट केलं पाहिजे फॉल्स. म्हणून एल्स मध्ये मी टाकते printf in bracket डबल कोट्स फॉल्स. आता कसं आपण रन करून बघू काय प्रिंट होतं. हे तर करेक्ट आहे. इथे आलं ट्रू कारण की हे बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट काय करूया, इथे मी आता लॉजिकल नॉट टाकते आणि आता रन करते. आउटपुट आलं आहे फॉल्स, कारण की ही कंडिशन राईट आहे पण राईटचं उलटं, म्हणून तो इफचे त्याने स्टेटमेंट एक्झिक्यूट नाही केलं, त्यांनी एल्सचे स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं. आता नेक्स्ट आपण बघूया. आता बिटवाईज नॉट. बिटवाईज नॉट कशासाठी असतो, इट इज यूज टू चेंज द ॲक्च्युअल डेटा. जो डेटा आहे त्याला ॲक्च्युअली चेंज करायचा. आता जसं की मी एनो नावाच्या व्हेरिएबलमध्ये 10 व्हॅल्यू पुट केली. आता ती बिटवाईज नॉट आहे म्हणजे पहिले त्याला आपल्याला बायनरीमध्ये चेंज करावं लागणार. जसं की आपण 10ला काय करू शकतो, मी काय केलं आहे, इंट एनो इज इक्वल्स टू बिटवाईज एनो, म्हणजे एनोमध्येच मी याचं अपोजिटवालं स्टेट जे आहे त्याला बिटवाईज चेंज करून त्याच्यामध्ये टाकणार आहे, उलटं करायचं. जसं की इथे पण आपण उलटं केलं होतं पण इथे बिटवाईज आहे. आता मी एनोमध्ये काय टाकलं आहे 10. 10ची व्हॅल्यू आपण बायनरीमध्ये कसं काढणार, 8 4 2 1च्या रूलने. जसं की 8ची बीट 1 असेल आणि 2ची बीट 1 असेल म्हणजे 8 + 2 10 होतं आणि बाकीचे बीट 0 ठेवले म्हणजे 10ची व्हॅल्यू होते 1 0 1 0.
म्हणजे हेच आपण बायनरीमध्ये कसं लिहिणार 1010. आता याचं जर आपण बीट वाईज नॉट करतोय तर मग आपण याला काय करणार, 1ला 0 करणार, 0ला 1 करणार. जसं की 1चं 0 झालं, 0चं 1 झालं. म्हणजे हे बीट वाईजमध्ये हे काय होते, 10 ही आपली बी मध्ये व्हॅल्यू होती. म्हणजे आता बीट वाईज नॉट केल्याने काय झालं, ही व्हॅल्यू 5 होऊन गेली. 5 कशी, ही बीट ऑन आहे, ही बीट ऑन आहे, म्हणजे 4 + 1 5. हे 10चं काय झालं 5. हे बीट वाईज नॉट आहे किंवा बीट वाईज कॉम्प्लिमेंट पण म्हणू शकतो आपल्याला. नेक्स्ट आपण बघूया ॲड्रेस ऑफ ऑपरेटर आणि कंटेंट ऑफ ऑपरेटर. आता नावामध्ये सांगितलं आहे ॲड्रेस ऑफ ऑपरेटर काय करतो, आता आपल्या प्रोग्राममध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत त्याचा आपल्याला जर ॲड्रेस पाहिजे असेल तर आपण ॲड्रेस ऑफ ऑपरेटर वापरणार. रिटर्न्स द ॲड्रेस ऑफ इट्स ऑपरंट. आता जो काही ऑपरंट किंवा व्हेरिएबल जो काही आपल्या प्रोग्राममध्ये आहे त्याचा आपल्याला ॲड्रेस पाहिजे असेल तर आपण ॲड्रेस ऑफ ऑपरेटर वापरणार. आणि आता जर आपल्याला कंटेंट ऑफ ऑपरेटर काय करतो, त्या ॲड्रेसवरचे जे काही कंटेंट आहेत, आता समजा की हा 100 जो ॲड्रेस आहे त्या 100th ॲड्रेसवरती आपण जे काही कंटेंट ठेवलं आहे, जसं की याच्यामध्ये मी व्हॅल्यू 21 स्टोअर केली आहे, ती कंटेंट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण वापरत असतो कंटेंट ऑफ ऑपरेटर. पण आपण हे कशामुळे घेऊ शकतो, पॉइंटर व्हेरिएबलने. पॉइंटर काय करणार, त्या ॲड्रेसवरती पॉइंट करणार आणि त्या पॉइंट केल्याच्या नंतर त्या ॲड्रेसवरती जे काही कंटेंट आहे ते आपल्याला तो रिटर्न करणार. सो हा झाला ॲड्रेस ऑफ ऑपरेटर जो आपल्याला ऑपरंटचा ॲड्रेस देतो. आणि कंटेंट ऑफ ऑपरेटर काय करतो, आपल्याला तिथले कंटेंट रिटर्न करतो बाय युजिंग पॉइंटर. आणि नेहमी सीमध्ये कोणताही व्हेरिएबल आपण जेव्हाही इनिशियलाइज करतो तेव्हाच त्याला मेमरीमध्ये जागा भेटून जाते. म्हणजे जेव्हाही आपण त्याला डिक्लेअर करतो तेव्हाच आपल्याला मेमरीमध्ये जागा भेटत असते. सी गॉट मेमरी ॲट द C's variable got memory at the time of declaration. आता एक्झाम्पलने आपण बघूया. मी आता NOमध्ये NO काय इंटिजर टाईप्स आहे त्याच्यामध्ये मी 21 व्हॅल्यू स्टोअर करते आहे. इथे मी आता काय होतं, मेमरीमध्ये एका ॲड्रेसवरती NOला एक ॲड्रेस भेटतो जिथे तो स्टोअर करणार त्याचे कंटेंट. तर समजा की NO हा 100 ॲड्रेसवरती त्याने त्याचे 21 हे कंटेंट त्याने सेव्ह केलं आहे. मग नंतर आता हे आपल्याला ॲड्रेस तर मेमरी ऑटोमॅटिकली त्याला डिक्लेरेशनच्या वेळेस देऊन टाकते. तो मेमरीमध्ये कुठेही असू शकतो. समजा की हा सेव्ह 100वरती झाला आहे, तो इंटिजर आहे. इंटिजर नेहमी 4 बाईट्सचा असतो म्हणून तो 104पर्यंत एंड झाला. म्हणजे 100पासून स्टार्ट होऊन 104वरती एंड झाला. कॅरेक्टरला 1 बाईट लागते, इंटिजरला 4 बाईट लागतात, फ्लोटला पण 4 बाईट लागतात आणि डबलला 8 बाईट लागतात डेटा स्टोअर करण्यासाठी. तर आता इंटिजर आहे तर त्याला 4 बाईट भेटले आणि त्याच्यामध्ये त्यांनी 21 ॲड्रेस स्टोअर केला. 100 काय झाला, हा त्याचा बेस ॲड्रेस आहे. हा एंड होणारा ॲड्रेस आपण नाही बघायचा, जो बेस ॲड्रेस असतो तो नेहमी आपल्याला रिटर्नमध्ये भेटत असतो. आता मी काय करते, इंट स्टार पी स्टार वापरला म्हणजे तो काय झाला, पॉइंटर झाला. तर ह्या पॉइंटरमध्ये याला मी इंटिजरचा टाईप नेहमी पॉइंटरचा टाईप नेहमी इंटिजरच असतो, कारण की तो नेहमी ॲड्रेस आपल्याला रिटर्न करत असतो आणि ॲड्रेस नेहमी नंबर्समध्येच असतो. त्यामुळे पॉइंटरचा टाईप नेहमी इंटिजर ठेवायचा. सो इंट स्टार पी इज इक्वल्स टू %NO. आता %, काय झालं, ॲड्रेस ऑफ ऑपरेटर. आता तो काय करणार, ह्या NOचा जो काही ॲड्रेस आहे तो रिटर्न करणार आणि तो आपण पॉइंटरमध्ये सेव्ह करतो आहे. ओके, मग आता तो पॉइंटरमध्ये सेव्ह केल्याच्या नंतर काय होणार, आता दुसरा डब्बा बनला आहे पी नावाचा. इथे पॉइंटर आपण कोणत्या नावाने बनवलं आहे, पी. म्हणून पीमध्ये आपण स्टोअर काय केलं, 100. आणि मेमरीमध्ये समजा 200च्या तिथे त्याला पीला जागा भेटली तर त्याने 200 लोकेशनवरती त्यांनी जो याचा बेस ॲड्रेस होता NOचा तो त्याने स्टोअर केला, जो की आहे 100. आता याच्यामध्ये आपण जस्ट एक सिम्पल बघूया. जर मी printf इन ब्रॅकेट डबल कोट्समध्ये %d कशासाठी असतो, इंटिजरची जी काही व्हॅल्यू आहे ती घेण्यासाठी. तर मग %d, NO. आता NOमध्ये जो काही डेटा आहे तो आपल्याला पाहिजे असेल तर तो आपण असं घेऊ शकतो. आपण जस्ट NO लिहितो आहे तर मग NOमध्ये जो काही डेटा आहे तो इथे आपल्याला भेटणार. NOमध्ये काय डेटा आपण सेव्ह केलेला होता, 21. सो आपल्याला ह्या printfने आपल्याला काय भेटलं, 21. आता मी जर हे सगळं काही सेम लिहिलं आणि इथे %NO लिहिलं, %वापरल्यामुळे काय झालं, तो आपल्याला त्याचा ॲड्रेस जो बेस ॲड्रेस आहे तो रिटर्न करणार.
म्हणजे ह्या ॲम्परसँड एनोने काय झालं, त्याने 100 ही व्हॅल्यू आपल्याला रिटर्न केली. आता मी हे सेम सगळं काय लिहिलं, प्रिंट एफ इन ब्रॅकेट %d हे सगळं लिहिलं. आता मी फक्त पी लिहिते. तर पीमध्ये डेटा काय आहे 100, तर तो रिटर्न करताना 100 करेल. पण मी जर %p लिहिलं तर तो काय करेल, त्याचा जो बेस ॲड्रेस आहे तो रिटर्न करेल, म्हणजे 200. आता जर मी इंटमध्ये $p लिहिलं तर $p म्हणजे काय, पीनी ज्या ॲड्रेसवरती पॉईंट केलेला आहे, ह्या पॉईंटरनी ज्या काही ॲड्रेसवरती पॉईंट केलेला आहे त्याचा डेटा आपल्याला रिटर्नमध्ये पाहिजे. म्हणजे की ह्या पीमध्ये ॲड्रेस कोणाचा आहे 100, आणि ह्या 100 लोकेशनवरती जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला रिटर्नमध्ये भेटणार. तर पॉईंटरचं काम हे असतं, पॉईंटर काय करतो, ॲड्रेसला स्टोअर करतो, आणि जेव्हाही आपल्याला त्याला ॲक्सेस करायचं असेल तो काय करतो, त्या ॲड्रेसवरचा डेटा आपल्याला रिटर्न करतो. म्हणजे तो आपल्याला 21 रिटर्न करणार जर $p लिहिलं तर. व्हॅल्यूची पीची व्हॅल्यू काय 100, आणि व्हॅल्यू ॲट 100 इज 21. आता अजून एक जर आपण बघितलं, इंट एमध्ये जर 5 व्हॅल्यू आहे, जसे की एमध्ये आहे 5 व्हॅल्यू, याचा समजा बेस ॲड्रेस परत सेम ठेवू 100 आणि 100. आता मी जर स्टार पॉइंटरमध्ये एची व्हॅल्यू स्टोअर करते. आता PTR नावाच्या डब्यामध्ये आपण काय स्टोअर करतो आहे, एचा ॲड्रेस सेंड करतो आहे. एचा ॲड्रेस काय 100, आणि समजा याचं लोकेशन आहे 300 to 304. आता मी काय करते, इंट बीमध्ये स्टार पॉइंटर लिहिते. तर मग आता बी नावाच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॉइंटरमध्ये जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरचा डेटा आपल्याला पाहिजे. $p आपण घेतो आहे ना रिटर्नमध्ये, तर मग आपण काय करणार, ह्या पॉइंटरमध्ये काय डेटा स्टोअर आहे 100. आता 100 लोकेशनवरचा डेटा काय 5, म्हणजे आपल्याला रिटर्नमध्ये काय भेटणार 5. तर हे आहे आपला ॲड्रेस ऑफ ऑपरेटर आणि कंटेंट ऑफ ऑपरेटर. नेक्स्ट आपण बघूया ॲड्रेस ऑफ ऑपरेटर आणि कंटेंट ऑफ ऑपरेटर. तर आता आपण सर्वात पहिलं काय करूया, इंट NO इज इक्वल्स टू 21 आणि इंट $p इज इक्वल्स टू $NO. म्हणजे NOमध्ये आपण NOचा जो ॲड्रेस आहे तो आपण पॉइंटरमध्ये टाकला, आणि पॉइंटर आता कशाला पॉईंट करतो आहे, NOमधल्या डेटाला. आता नेक्स्ट, आता आपण ते जे सगळे स्टेटमेंट बघितलं होतं ते आपण इथेच प्रिंट करून बघूया. प्रिंट इन ब्रॅकेट डबल कोट्स %d कॉमा स्पेस. पहिले आपण काय बघूया, NOची व्हॅल्यू बघूया प्रिंट करून. नंतर NOचा ॲड्रेस $NO. मग नंतर आपण बघूया पॉइंटरमध्ये काय डेटा आहे, मग पॉइंटरमध्ये ॲड्रेस कोणता आहे, आणि मग नंतर पॉइंटर ज्या डेटाला पॉईंट करतो आहे त्यातला डेटा काय आहे. रन करूया. तर मग सर्वात पहिले जो आपला होता NOची व्हॅल्यू आली आहे 21, जी की स्टोअर झालेली होती. NOचा जो ॲड्रेस आहे तो हा ॲड्रेस आहे. मग पॉइंटर त्याच्या ॲड्रेसला पॉईंट करतो आहे, सो पॉइंटरचा पण हाच ॲड्रेस असणार. आता आपण पॉइंटरचा ॲड्रेस बघितला तर हा ह्या दोघांपेक्षा डिफरंट आहे. आणि $pमध्ये काय, तो पॉईंट करत होता NOला, आणि NOमध्ये डेटा आहे 21, तर 21 आलं. आता आपण जेव्हा हे प्रोग्राम करतो तेव्हा तो डेटा सगळा स्टोअर होत असतो, पण स्टोअर करताना कंपायलर काय करतो, एक सिम्बॉल टेबल क्रिएट करतो. प्रत्येक प्रोग्रामचा तो एक सिम्बॉल टेबल क्रिएट करत असतो, जो की तो रॅमच्या व्हर्च्युअल टेबलमध्ये स्टोअर होत असतो. टोटल याच्यामध्ये 17 कॉलम्स असतात, पण आपण फक्त 7 बघूया. तर आता फर्स्टवाला काय असतो, नेम ऑफ व्हेरिएबल, व्हेरिएबलचं नेम. आता ह्या प्रोग्राममध्ये आपण कोणते कोणते व्हेरिएबल वापरले होते, एक NO नावाचा आणि एक P नावाचं. तर मग तो आपण इथे लिहून घेऊया. NO आणि P 2 व्हेरिएबल आपण वापरले होते. आता आपण जेवढे पण व्हेरिएबल वापरणार त्याचं सगळं काही इथे तो लिहित जाणार 1 by 1, किती सगळे व्हेरिएबल असेल त्याचं. मग त्याचा ॲड्रेस तो कोणत्या ॲड्रेसवरती स्टोअर आहे तो. आता NO आपला कुठे स्टोअर होता याच्यामध्ये 100 लोकेशनवरती, आणि P कुठे स्टोअर होता आपला 200 लोकेशनवरती. सो आपण याचा ॲड्रेस लिहून घेणार 100 आणि 200. NOची व्हॅल्यू काय आपण स्टोअर केली होती 21, आणि P मध्ये व्हॅल्यू काय स्टोअर झाली होती
त्याचा बेस ॲड्रेस जो की होता 100. दोघांची साईज मी सांगितलं होतं, इंटिजरची साईज किती आहे 4 बाईट्स. सो दोघांची साईज 4 बाईट्स. आणि इफ इन केस आपला प्रोग्राम असा मोठा आहे आणि त्याच्यामध्ये आपण NO डिक्लेअर कुठे केलेला आहे 4th लाईनवरती, तर मग तो कोणत्या लाईनपासून स्टार्ट होतो आहे, तो 4th लाईनमध्ये डिक्लेअर झाला तर तो 4th आपण लाईन लिहिणार. म्हणून मी इथे जस्ट एक अंदाजा म्हणून इथे फ्रॉम लाईन कोणती लिहिली आहे 4. सिम्बॉल टेबलमध्ये हे सगळं काही स्टोअर असतं. तर आता आणि असं समजा की नेक्स्ट लाईनमध्ये मी ह्या पीला डिफाईन केलं, तर मग पी कोणत्या लाईनपर्यंत आहे 5th लाईनमध्ये, आणि तो कुठपर्यंत. आता आपला टोटल कोड का असेल, टोटल जितकाही कोड असेल, समजा की आपला टोटल कोड आहे 30 लाईन्सचा, तर तो लास्ट एंड कुठे होणार 30th लाईनवरती. आपण डिक्लेअर कुठे केला होता 4th लाईनपासून. म्हणून फ्रॉम लाईन टू लाईन मग कोणत्या लाईनपासून सुरू होत आहे 4th पासून, आणि हा कुठून स्टार्ट होतो आहे 5th पासून, आणि हा दोघंही कुठे एंड होणार, म्हणजे जेवढे काही व्हेरिएबल्स असणार ते प्रोग्रामच्या लास्ट लाईनला ते एंड होणार. तर मग इथे एंडमध्ये जेवढी काही लास्ट असेल ते, आणि अनादर नेम, जर आपण ते एका व्हेरिएबलला अजून दुसरं काही नेम दिलेलं असेल तर ते आपण इथे लिहिणार, पण आपण काही दुसरं नाव दिलंच नाही आहे, सो हे ब्लँक राहणार. पण मेन हे इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने काय असतं की हा कोणाकडून बनवलेला असतो, कंपायलरकडून, आणि स्टोअर कुठे असतो रॅमच्या व्हर्च्युअल टेबलमध्ये, आणि टोटल त्याच्यामध्ये किती कॉलम्स असतात ते असतात 17. पण ते आफ्टर कंपायलेशनच तो टेबल बनणार, पहिले नाही. आता नेक्स्ट बघूया साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ऑपरेटर काय करतो, आपल्याला त्याची जी काही साईज असेल एखाद्या व्हेरिएबलची तो रिटर्न करत असतो. कॅरेक्टर किती रिटर्न करत असतो 1, इंटिजर 4, फ्लोट 4, डबल 4. आता इथे आपण 4 व्हेरिएबल इनिशियलाइज करून घेऊ. कॅरेक्टर CH A, आपण कॅरेक्टरमध्ये A ही व्हॅल्यू स्टोअर केली, CH नावाच्या याच्यामध्ये आपण A ही व्हॅल्यू स्टोअर केली. इंट I = 21. कॅरेक्टरमध्ये नेहमी आपण ABCD A to Z पर्यंत स्टोअर करत असतो बेसिकली. आणि इंटिजरमध्ये आपण नंबर स्टोअर करत असतो. फ्लोटमध्ये आपण नंबर स्टोअर करत असतो, पण ते पॉईंटवाले स्टोअर करत असतो. नॉर्मली पण स्टोअर करता येतात नाही, ते ऑटोमॅटिकली फ्लोटमध्येच होतात. जसं की इंटमध्ये आपण नेहमी असं 24, 32, 1, 0, -5 हे असे काही स्टोअर करणार. आणि फ्लोटमध्ये आपण काय, जर आपण 24 जरी स्टोअर केलं तरी तो स्टोअर होताना काय होणार 24.0 स्टोअर होणार. अजून 35.1, 2.48, 0.07 हे सगळे असे जे पॉईंटवाले नंबर असतात ते आपण फ्लोटमध्ये करतो. आणि डिफाईनमध्ये डबलमध्ये आपण काय स्टोअर करत असतो, ज्याचा प्रेसिडन्स खूप जास्त असतो. जर आपण मी हे 8.5 जरी लिहिलं तरी तो स्टोअर करताना तो असं खूप जास्त, जेवढा मोठा असा डॉट नंतर जर आपले जास्त व्हॅल्यूज असेल तर मग आपण डबल वापरणार. डबलची साईज सर्वात जास्त असते, डबल 8 बाईट्स ऑक्युपाय करतो. तर आता मी printf इन ब्रॅकेट डबल कोट्स %d आणि साईज ऑफ CH लिहिलं तर तो आपल्याला CHची साईज आपल्याला रिटर्न करणार. कॅरेक्टर किती घेत असतो 1 बाईट, तर मग तो एकच रिटर्न करणार. आता साईज ऑफ I, आता I काय आहे इंटिजर, इंटिजर किती बाईट्स घेतो 4, तर तो 4 रिटर्न करणार. फ्लोट पण 4 बाईट्स घेतो तर तो 4 रिटर्न करणार. आणि डबल 8 बाईट्स घेतो तर तो 8 रिटर्न करणार. तर हा झाला आपला साईज ऑफ ऑपरेटर. आता नेक्स्ट आहे आपलं याचंच अजून एक एक्झाम्पल आहे. printf इन ब्रॅकेट डबल कोट्स कॉमा साईज ऑफ A. आता मी इथे काय लिहिते, डायरेक्टली कॅरेक्टर देते आहे. A काय झाला, हा कॅरेक्टर झाला, तर तो रिटर्न करताना काय करणार फक्त 1. आता मी साईज ऑफ 21 लिहिते आहे. 21 काय झाला आहे इंटिजर झाला आहे. इंटिजर काय रिटर्न करतो 4. आता हा काय झाला आहे पॉईंटमध्ये आणि पुढे F पण आहे. F म्हणजे फ्लोट, तर मग फ्लोट पण किती रिटर्न करतो 4 बाईट्स. आणि डबल इथे F ने लिहिलेला आहे पण पॉईंट आहे, म्हणजे हा काय झाला डबल, म्हणून डबल काय रिटर्न करतो 8 बाईट्स. सो साईज ऑफ ऑपरेटर त्याची साईज रिटर्न करत असतो. साईज ऑफ ऑपरेटरच्या प्रोग्राममध्ये आपण सर्वात पहिले बॉयलर प्लेट कोड टाकून घेऊ. मग लिहू कॅर CH कॅर A = K. मग नंतर आपण तिथे लिहू की इंट B = मग एखादी व्हॅल्यू. मग नंतर आपण लिहू फ्लोट C = मग त्यामध्ये पण काही रँडम व्हॅल्यू, पण त्याच्यामध्ये आपल्याला F लिहिणं कंपल्सरी आहे, ते सांगतं की ते फ्लोटचं आहे. मग नंतर डबल D = त्यात पण रँडम व्हॅल्यू, पण त्याच्यामध्ये फ्लोटचं F नाही लिहायचं, जस्ट व्हॅल्यू टाकायची.
मग त्यानंतर आपण ह्यांना सगळ्यांना प्रिंट करून घेऊया. साईज ऑफ ऑपरेटरने पहिले एची व्हॅल्यू काढून घेऊ, मग बी, मग सी, मग डी. मग आता आपण काय करूया, कॅरेक्टर एखादा टाकून बघूया. जसं की आपण डबल कोट्समध्ये रँडम एखादा ए टाकूया. तर मग एची व्हॅल्यू यायला पाहिजे तर 1 पाहिजे होती, पण एची 1 नाही येणार का, कारण की तो त्याला कॅरेक्टर अज्युम करेल, तो त्या इंटिजर अज्युम करेल, म्हणून त्याची व्हॅल्यू 4 येईल. आता नेक्स्ट आपण इथे जर फक्त कॅर टाकलं तर तो कॅरेक्टरचं सांगेल की कॅरेक्टरला एकच बाईट लागतो. सो मी तिथे कॅर लिहिलं. नेक्स्ट आता रँडम आपण इंटिजर व्हॅल्यू टाकू. आता नेक्स्टमध्ये आपण रँडम फ्लोट व्हॅल्यू आणि नंतर डबल व्हॅल्यू टाकून देऊया. पण फ्लोटला कंपल्सरी एफ लिहायचं आणि डबलची असंच रँडम पॉईंटवाले व्हॅल्यू. आपण प्रत्येक स्टेटमेंट न्यू लाईनमध्ये आल्यासाठी आपण त्याच्यासाठी एक न्यू लाईनचं स्लॅश एन टाकून देऊया आणि त्याला नंबरिंग करून देऊया. आता आउटपुटमध्ये 1चा 1 आला आहे, म्हणजे साईज ऑफ ए हा 1च आहे. बीचा 4 आला आहे, जो सेकंडवाला आहे, कारण की तो इंटिजर आहे. सीचं काय आला आहे, फ्लोट असल्यामुळे त्याला 4 आला आहे. डीचा तो डबल असल्यामुळे 8 आला आहे. आता मी जे म्हटलं होतं साईज ऑफ, जर आता आपण एची काढली तर त्याला इंटिजर पकडला गेलं, म्हणून त्याचं पण 4 आलं आहे. नंतरचं जस्ट साईज ऑफ कॅर म्हटलं तर त्याला 1 आलं आहे. मग नंतर साईज ऑफ मी इंटिजर व्हॅल्यू टाकले त्याचं 4, नंतरच्या फ्लोटला 4 आणि नंतरच्या डबलला 8. आता नेक्स्ट आहे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. आता पहिले इन्क्रीमेंट बघूया. इन्क्रीमेंटचे 2 टाईप्स आहेत, एक प्री आणि एक पोस्ट. प्री म्हणजे पहिले प्लस प्लस येणार आणि मग नंतर एक्स येणार, आणि पोस्टमध्ये पहिले एक्स येणार नंतर प्लस प्लस येणार. प्री म्हणजे पहिलेच आपण याला ऑपरेटर लावलं आहे, पोस्ट म्हणजे आपण त्याच्या व्हेरिएबलच्या नंतर आपण त्याला व्हेरिएबल लावलं आहे, ऑपरेटर लावलं आहे. आता याचं एक्झाम्पल म्हणून आपण कसं बघणार की आता आपण बघूया 2. इंट एक्स इज इक्वल्स टू 5 एक डिफाईन करून टाकू आणि इंट वाय इज इक्वल्स टू 3 डिफाईन करून टाकू. आता मी किंवा याला पण 5च ठेवू म्हणजे समजायला सोपं जाईल. आता मी जर केलं के इज इक्वल्स टू प्लस प्लस एक्स आणि आर इज इक्वल्स टू वाय प्लस प्लस. आता हे दोन्ही आपण बघूया. हे काय झालं, हे प्री झालं, हे काय झालं पोस्ट. प्रीचं काम काय असतं की पहिले जी काही व्हॅल्यू आहे तिला पहिले इन्क्रीमेंट कर, ती एक्सला पहिले काय करेल, इन्क्रीमेंट करेल ह्याच्याने, आणि इन्क्रीमेंट करून तो केमध्ये स्टोअर करेल. म्हणजे आता एक्स काय झालं, एक्स प्लस 1, एक्स काय झालं 6 झालं, आणि ती 6 व्हॅल्यू आपण केमध्ये स्टोअर केली, म्हणजे केची व्हॅल्यू काय झाली 6 झाली इथे. आता मी काय करते इथे आर इज इक्वल्स टू वाय प्लस प्लस. याचा अर्थ काय होतो की आपण वायला पहिले आरमध्ये स्टोअर करतोय आणि नंतर वायला इन्क्रीमेंट करतोय. म्हणजे इथे केची व्हॅल्यू 6 झालीच, पण त्याच्या पहिलेच काय झालं होतं, पहिले एक्स हा 6 झाला आणि नंतर आपलं जी काही व्हॅल्यू आहे केची ती 6 झाली, नंतर स्टोअर झाली, पहिले एक्स इन्क्रीमेंट झालं. आणि याच्यामध्ये काय झालं, सर्वात पहिले वायची व्हॅल्यू आरमध्ये गेली, म्हणजे काय झालं आर हा आपला 5 झाला आणि नंतर वाय इन्क्रीमेंट झाला, म्हणजे नंतर आपली वायची व्हॅल्यू 6 झाली, म्हणजे आर हा 5 झाला, वाय हा 6 झाला. तसंच आपण डिक्रीमेंटचं बघूया. डिक्रीमेंटमध्ये पण आता आपण काय करतोय, हे एक्स आणि वायची व्हॅल्यू सेम ठेवूया आणि मी इथे लिहिते पी इज इक्वल्स टू मायनस मायनस एक्स आणि एम इज इक्वल्स टू वाय मायनस मायनस. आता हे 2 झाले. तर आता याचा अर्थ काय होतोय की आपण पहिले एक्सला डिक्रीमेंट करतोय आणि ती आपण पीमध्ये स्टोअर करतोय. आता इथे आपलं हे जर काही नसलं असतं तर आपला एक्सची व्हॅल्यू काय आहे 5 आहे, तर आपण 5ला काय करतोय पहिले डिक्रीमेंट करतोय. याचा अर्थ काय होईल की आपण एक्सला पहिले डिक्रीमेंट केलं म्हणजे एक्स किती झाला 4 झाला आणि नंतर ती व्हॅल्यू आपण पीमध्ये स्टोअर केली म्हणजे पी पण आपला 4 झाला. आणि याचा अर्थ काय होतोय वायची जी काही व्हॅल्यू ती एममध्ये स्टोअर करणार. इथे एमची व्हॅल्यू काय झाली पहिले स्टोअर 5 आणि नंतर वायला डिक्रीमेंट करायचं म्हणजे वाय 1 कमी होणार, वाय किती झाला 4. कळतंय. म्हणजे आता इथे जर पहिले असेल तर मग तो पहिले जे काही ऑपरेशन करायचं आहे आता इथे तो काय होणार पहिले त्याची व्हॅल्यू चेंज करून घेणार. इथे त्यांनी त्याची पहिला व्हॅल्यू चेंज करून घेतली, इथे पण पहिले चेंज करून घेतली म्हणजे हा काय झाला इथे 6 झाला होता, इथे 4 झाला होता. नंतर ती व्हॅल्यू आपण इकडे इनिशियलाइज केली लेफ्ट साईडकडून राईट साईडला. आणि इथे काय होतं पहिले जी काही व्हॅल्यू आहे ती आपण याला डिफाईन करून देतो, जी काय इनिशियलाइज करून टाकतो, जी काही व्हॅल्यू असेल ती याला देऊन टाकतो आणि नंतर याला डिक्रीमेंट किंवा इन्क्रीमेंट जे काही करायचं ते करतो. तर हे झालं आपलं प्री, हे झालं पोस्ट. प्री
पोस्ट. तर हेच त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आपण बघूया इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. तर त्यासाठी आपण काय करूया, 4-4चे ग्रुप करूया. A, B, C, D, E, F, G, H. हे 8 व्हेरिएबल आपण टाकून देऊया आणि A इज इक्वल्स टू B इज इक्वल्स टू C इज इक्वल्स टू D इज इक्वल्स टू 5. सगळ्यांची व्हॅल्यू 5 ठेवून देऊया. आता आपण काय करूया, त्यांना प्रिंट करायचं ना. तर मग आपण सगळ्यांना प्रिंट करायचं आधी आपण काय करूया, त्यांना सगळ्यांचे एक एक ऑपरेशन करून टाकूया. E, F, G, H. E मध्ये आपण काय व्हॅल्यू टाकतो, प्लस प्लस A. F मध्ये B प्लस प्लस. G मध्ये C मायनस मायनस C आणि H मध्ये D मायनस मायनस. आता या सगळ्यांना प्रिंट करूया. printf in bracket double quotes %t %d %d आणि %t कॉमा कोण कोण E, F, G, H ला आपल्याला प्रिंट करायचं आहे. E, F, G, H. आता याला आपण रन करूया. व्हॅल्यू आली 6, 5, 4, 5. का, कारण की पहिले E मध्ये आपण काय केलं, A ला इन्क्रीमेंट करून टाकलं. म्हणजे A 5 होता, 5 इन्क्रीमेंट झाला, मग E मध्ये गेला, मग हा किती झाला 6. येथे काय झालं, B ची जी व्हॅल्यू होती ती याच्यामध्ये गेली, जे की 5 झाले. नंतर B इन्क्रीमेंट झाला. आपण सगळ्यांचेच व्हॅल्यू बघायचे का, सिम्पल %d A, B, C, D. आणि आता रन करूया. आता सगळ्यांची व्हॅल्यू चेंज झाली. इथे झालं A काय झालं, A इन्क्रीमेंट झाला होता, तो झाला 6. पहिले इन्क्रीमेंट झाला, नंतर E मध्ये गेली. E किती झाला 6. मग नंतर आता Bचं बघतोय. B किती झाला आहे, B पहिले Bनी व्हॅल्यू पहिले F ला दिली. F किती झाला आहे आपला 5. आणि मग नंतर B इन्क्रीमेंट झाला, मग B किती झाला 6. B इन्क्रीमेंट झाला. आता इथे काय झालं, C पहिले डिक्रीमेंट झाला आणि G ला व्हॅल्यू टाकली. C किती झाला आपला 4 झाला आणि तीच त्यांनी G ला टाकते, तर G पण 4 झाला. आणि H मध्ये काय झालं, Dनी पहिले व्हॅल्यू H ला देऊन टाकली, म्हणजे D 5 झाला. आणि नंतर तो डिक्रीमेंट झाला, नंतर तो म्हणजे 5 झाला. इंटरव्ह्यू क्वेश्चन. आता मी जर लिहिलं आहे की P ची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे मेमरीमध्ये समजा 100 लोकेशनवरती 5 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. ती इंटिजर आहे म्हणून 4 बाईट्स घेतले आणि 104 वरती एंड झाली. आता मी रिझल्ट नावासाठी RES वापरला आहे आणि हे सगळं काही टाकलं आहे. ह्याचा अर्थ काय होतो आहे की मी प्लस प्लस P केलं, पहिले Pला प्लस 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 केलं, नंतर परत Pला हे प्लस 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 झालं, मग एक नॉर्मल ॲडिशन, मग परत प्लस प्लस P, मग परत एक नॉर्मल ॲडिशन, हे नॉर्मल ॲडिशन, मग परत प्लस प्लस P आणि मग प्लस प्लस P. हे सगळं काही हे इथे नीट लिहून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला प्रिंटएफमध्ये काय करायचं आहे, रिझल्टला प्रिंट करायचं आहे. जर आपण नॉर्मली विचार केलं की आपण प्लस प्लस P केलं, मग तो किती झाला 6 होऊन गेला, 5चा 6 होऊन गेलं. मग परत आपण इथे प्लस प्लस P केला, हा 7 झाला, परत हा 8 झाला, मग या तिघांची ॲडिशन केली तर 21. पण नाही, हे असं रॉंग होऊन जाईल. याच्यामध्ये कसं आपण प्रेसिडेन्स आणि असोसिएटिव्हिटीनुसार करतो. तर याच्यामध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंटची प्रेसिडन्स सर्वात जास्त की याचं ॲडिटिव्हचं. तर आता सेकंड नंबरमध्ये हे आहेत, अजून आपण ॲडिटिव्ह नाही बघितलं, ॲडिटिव्ह त्याच्यानंतर आहे ना. तर मग
पहिले आपल्याला ह्यांना सगळ्यांना सॉल्व्ह करावं लागेल आणि सगळ्यांची व्हॅल्यू सेम स्टोअर होईल. जसे की मी पहिले प्लस प्लस पी करताना याचं कसं होणार, प्लस प्लस पी प्लस प्लस पी प्लस प्लस पी. आता याची जी असोसिएटिव्हिटी आहे ती राईट टू लेफ्ट आहे. मग आता आपल्याला असं वाटेल की आपण पहिले ह्याला आपण 6 केलं आहे, मग नंतर याला इन्क्रीमेंट करून याला 7 केलं आहे, परत याला इन्क्रीमेंट करून 8 केलं आहे. पण असं होत नसतं. जो काही आपण लास्टला जो काही आपला असतो पीची व्हॅल्यू आता सगळीकडे सेमच असणार अख्ख्या इक्वेशनमध्ये. ही सगळीकडे डिफरंट असू शकत नाही. म्हणून आपण जेव्हाही प्लस प्लस पी करू तेव्हा त्याची व्हॅल्यू येणार 8. मग ती पीची व्हॅल्यू जी आहे ती सगळीकडे कॉन्स्टंट राहणार, म्हणजे 8 + 8 + 8. म्हणून रजिस्टरमध्ये स्टोअर काय होणार. मग नंतर आपण 8 + 8 केला, ॲडिटिव्ह नंतर वापरला. 8 + 8 केला तर तो काय झाला 16. मग 16 + 8 केला तो झाला 24. म्हणून रजिस्टरमध्ये आपण आपलं जे आन्सर आहे ते स्टोअर होणार 24. एका स्टेटमेंटमध्ये एका व्हेरिएबलची व्हॅल्यू नेहमी सेम असते. मग नंतर आपण त्याला कितीही इन्क्रीमेंट करा, किती डिक्रीमेंट करा, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंटच असणार, ती सेमच असणार अख्ख्या एकच इक्वेशनमध्ये. मग ती नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये ती वेगळी असू शकते. समजा लाईन 1 2 3, ह्या लाईन 2मध्ये जर पीची व्हॅल्यू 8 आहे तर त्याच्यामध्ये जेवढे काही पी असतील त्या सगळ्याची व्हॅल्यू 8च असणार. हां, नेक्स्ट लाईनमध्ये ती चेंज होऊ शकते की नेक्स्ट लाईनमध्ये पीची व्हॅल्यू ती 7 होऊ शकते. पण ह्याच लाईनमध्ये मग ह्या लाईनमध्ये जेवढेही पी असेल त्याची व्हॅल्यू 7 असेल. तर मग हे जस्ट एक नॉर्मल इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे जो की थोडासा ट्रिकी आहे. तर मग इथे आपला सेकंड जो ऑपरेटर आहे युनरी ऑपरेटर तो इथे संपून जातो. युनरी ऑपरेटर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण एकाच ऑपरेटरवरती काम करतो. इथे पण आपण एकाच ऑपरेटरवरती काम करतो आहे, म्हणजे इथे 2 ऑपरंड नाही आहेत ना, एकच ऑपरंडवरती काम केलेलं आहे. इथे पण आपला एकच ऑपरंड वापरलेला आहे, इथे पण एकच ऑपरंड. म्हणजे इथे आपण काय करतो, लॉजिकल नॉट ए जरी केला तर तो त्याचा उलटा होऊन जाणार. मग नंतर इथे पण एकाच याच्यावरती काम करतो बिटवाईज नॉटमध्ये. इथे पण आपण एकच ऑपरंडवरती करतो आहे. इथे म्हणजे काय करतो आहे आपण, ॲम्परसँड ए एकच ऑपरंड झाला. ह्याच्यामध्ये पण आपण एकच ऑपरंड वापरतो आहे, स्टार पी. अजून ह्याच्यामध्ये पण एकच ऑपरंड वापरतो आहे, साईज ऑफ. मग त्याच्यामध्ये जे काही आहे तो पण एकच ऑपरंड आहे. युनरीमध्ये एकच ऑपरंड असतो. इन्क्रीमेंटमध्ये पण आपण एकालाच इन्क्रीमेंट करतो आहे, इथे पण एकालाच इन्क्रीमेंट करतो आहे, इथे पण एकालाच डिक्रीमेंट करतो आहे, एकालाच डिक्रीमेंट करतो आहे. तर ज्याच्यामध्ये फक्त एकच ऑपरंड असतो तो असतो युनरी ऑपरेटर.